नमस्कार. गुरुपौर्णिमा म्हणजे आपल्या आयुष्यात ज्यांनी दिशा दिली त्या गुरूंना आठवण्याचा हा महत्वाचा दिवस. अगदी. पण आज आपण एका वेगळ्याच गुरुभक्तीबद्दल बोलणार आहोत. हो, म्हणजे जिथे एका भक्तानं थेट देवालाच आपलं गुरु मानलं. बरोबर. आपण आज संत जनाबाई, विठ्ठोबा माझा गुरु या कथेवर आधारित काही गोष्टींवर बोलूया. संत जनाबाई पंढरपूरच्या संत नामदेवांच्या घरी दासी म्हणून त्या सेवा करायच्या. गरीब कुटुंबात जन्मलेल्या. हो, पण त्यांचं हृदय म्हणजे ते पूर्णपणे विठ्ठलाशी जोडलेलं होतं. त्यांच्यासाठी विठ्ठोबा फक्त देव नव्हता. साखा होता, सोबती होता आणि हो, गुरु सुद्धा. अगदी गुरु मानला होता त्यांनी विठ्ठोबाला. त्यांचं एक वाक्य नेहमी येतं बघा श्रोतांमध्ये, विठ्ठोबा माझा गुरु आहे. हो, माझ्या श्वासात विठ्ठोबा आहे, माझं अस्तित्वच त्याच्या चरणी आहे, असं त्या म्हणायच्या. ही फक्त श्रद्धा नव्हती, हे त्यांचं जगणं होतं. तर आज आपण याच गुरुभक्तीचा अर्थ जरा उलगडून पाहूया. नक्कीच. सुरुवात करूया त्या गुरुपौर्णिमेच्या दिवसापासून. पंढरपूरचं वातावरण कसं असेल? एकदम उत्साहाचं. श्रोतात छान वर्णन आहे. सगळीकडे उत्सव, दिंड्या, पताका. आणि भक्तांची गर्दी तर असणारच. हो ना. अनेक शिष्य आले होते आपापल्या गुरूंना भेटायला, वंदन करायला. एकीकडे हा सगळा भक्तीचा सोहळा सुरू होता. आणि दुसरीकडे जनाबाई त्या आपल्या रोजच्या कामात होत्या. काय काय कामं? झाडलोट करणं. हो, पाणी भरणं, दळण दळणं. पण गंमत म्हणजे हे काम म्हणजे ओझं नव्हतं त्यांना. नाही, तीच तर त्यांची सेवा होती, साधना होती ती त्यांची. कामाच्या प्रत्येक क्षणी त्या विठ्ठलाशी जोडलेल्या असायच्या असं म्हटलंय. अगदी. आणि त्यांच्या मनात काय चाललं होतं त्यावेळी ते पण महत्वाचं आहे. काय विचार करत होत्या त्या? त्या बघत होत्या की सगळे आपापल्या गुरूंना वंदन करतायत आणि त्यांच्या मनात आलं की माझा गुरु तर स्वतः विठ्ठोबा आहे. बरोबर. त्याला मी कसं वंदन करू, कुठे भेटू, हा विचार त्यांच्या मनात घोळत होता सतत. किती निरागस आणि तरीही किती घट्ट श्रद्धा. हो ना. मग त्या मंदिरात गेल्याचं वर्णन आहे. पण गर्दी खूप होती ना. हो, त्यामुळे त्या गाभाऱ्यापर्यंत नाही पोहोचू शकल्या, मागेच उभ्या राहिल्या. आणि तिथूनच डोळ्यात पाणी आणून त्यांनी विठ्ठलाला मनातलं सांगितलं. काय म्हणाल्या त्या? की विठोबा, मी तर दासी अरे, अज्ञानी, माझं काही सामर्थ्य नाही, ज्ञान नाही. पण तूच माझा गुरु आहेस, तूच मायबाप, माझं सगळं काही, माझं कर्म, माझं ज्ञान तुझ्याच पायाशी आहे. किती समर्पण. आणि म्हणतात ना, जिथे भाव असतो तिथे देव धावतो. हो. आणि इथेच कथेत एक विलक्षण गोष्ट घडली. काय झालं? त्याच वेळी म्हणे मंदिरात एक तेज पसरलं आणि संत नामदेवांना दृष्टांत झाला. दृष्टांत? हो. काय दिसलं त्यांना? प्रत्यक्ष विठ्ठल. आणि विठ्ठल म्हणाला, नाम्या, आज गुरुपौर्णिमा आहे ना, तू जनाबाईंना वंदन कर. जनाबाईंना? हो. देव म्हणाला, ती माझी फक्त भक्त नाही, ती माझी गुरु आहे. अरे बापरे. भक्तीच्या मार्गातली गुरु देव असं म्हणाला. हो. अविश्वसनीय वाटतं ना, देव आपल्या भक्ताला गुरु म्हणतोय. खरंच. नामदेवांना काय वाटलं असेल तेव्हा? नुसतं आश्चर्य की आणखी काही? त्यांना फक्त आश्चर्य नाही वाटलं, त्यांना जनाबाईंच्या भक्तीची खरी उंची कळली त्या क्षणी. अच्छा, साक्षात्कार झाला म्हणायचा. हो. की खरी गुरुभक्ती म्हणजे काय असते ते लगेच जनाबाई जिथे उभ्या होत्या तिथे गेले. आणि सगळ्यांसमोर त्यांनी जनाबाईंना वंदन केलं. वंदन केलं नामदेवांनी? हो. आणि जाहीर केलं की या जनाबाईनं तिच्या निस्सीम भक्तीनं, सेवेनं, समर्पणाने विठ्ठोबाचं हृदय जिंकलंय. काय क्षण असेल तो. म्हणून आज गुरुपौर्णिमेला ही जना माझी गुरु आहे. अप्रतिम. देव आणि भक्त यांच्या नात्याची ही एक वेगळीच पातळी आहे. खरंय. म्हणजे ही कथा आपल्याला काय शिकवते? खरा गुरु कोण? जो फक्त शिकवत नाही, तर जो आपल्याला आपल्या आतल्या देवाशी जोडतो. बरोबर. जनाबाईंचं आयुष्य हे मूर्तिमंत उदाहरण आहे. भक्ती, सेवा, नम्रता यातूनच खरं ज्ञान मिळतं. त्यासाठी मोठमोठे ग्रंथ किंवा पांडित्यच हवं असं नाही. म्हणजे गुरुपौर्णिमा म्हणजे फक्त वंदन करणं नाही, तर गुरुच्या शिकवणीप्रमाणे जगण्याचा प्रयत्न करणं. जनाबाईंनी ते करून दाखवलं. अगदी. आणि ही कथा आपल्याला एका विचाराकडे नेते. कोणता विचार? की गुरु म्हणजे फक्त एखादी व्यक्तीच असते का, की ज्या शक्तीवर आपण आपलं सगळं काही समर्पित करतो? मन, कर्म, प्राण. हो. तेच आपलं गुरुतत्व बनतं. जनाबाईंचं जीवन हा प्रश्न विचारतं. देवच गुरु होऊ शकतो का? आणि भक्ती इतकी वाढली की गुरुच देव बनतो का? बरोबर. यावर नक्कीच विचार करायला हवा.